जीत के आएंगे लाखों से। महायुतीचा जय हो। देश का पीएम कैसा हो? नरेंद्र मोदी जैसा हो। महाविकास आघाडीचा जय हो। महाविकास आघाडीचा जय हो। आपली निशाणी प्रचार। आपली निशाणी प्रचार। ईशान्य मुंबईमधील सर्वसामान्य जनतेची निशाणी प्रचार। संजय भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गुजराती सोसायटीमध्ये आम्हाला प्रचार करू दिला जात नाही, एंट्री दिली जात नाही असं त्यांचा आरोप आहे। कुठेतरी मराठी वर्सेस परप्रांतीय असा आवाज सुरू आहे का? असं काहीच नाही। मी खुद स्वतः पंजाबी आहे, मी स्वतः सिख आहे, तर मला आणि गुजराती असं काहीच नाही। नरेंद्र मोदी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे तुम्हाला कळेल की नाही, आता राम मंदिर जे झालंय ते 500 वर्षाचा नंतर झालंय। तिथे कोणाला असं सांगितलंय का गुजरातीने यायचं, मराठीने यायचं, सिखने यायचं, असं कोणालाच काही सांगितलं नाही। तुम्ही बघितलं असं ज्या दिवशी आपले रामजी आलेले त्या दिवशी किती काय म्हणजे किती लोक होते, हिंदू पण होते आणि मुस्लिम्स पण होते तिथे। असं कोणाला हे काय भेदभाव केला जात नाही, हे नुसतं बोलायची गोष्ट आहे। आता हे लोकांनी धर्माच्या हिशोबाने आता खेळतात ते, असं काहीच नाही। इथे सगळ्या ईशान्य मुंबईमध्ये सगळे एकत्र राहतात आणि एकत्र हिशोबाने कामं करतात। काय वाटतं संजय दिना पाटील हे विरोधामध्ये असायचे, मात्र आता ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मशाल चिन्हावरती लढतात। एवढ्या वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढायचे, मात्र आता तेच तुमच्या विरोधात असणार आहे। तुमचे काही सहकारी आता त्यांच्या सोबत असणार आहेत, काही विरोधात असणार आहे। काय वाटतं याबद्दल? बघा ते तुम्ही जसं म्हणतात आहे ठाकरे परिवार, ते स्वतःचा परिवारच नाही सांभाळू शकले तर ते दुसऱ्यांना काय सांभाळणार आहे? ते स्वतःचे परिवार सांभाळलं असतं, कार्यकर्ता सांभाळले असतं तर लोक आलेच नसते नाही, ते लोक आलेच नसते। त्यांनी स्वतःचाच परिवार नाही सांभाळला, स्वतःच्या भावाला नाही सांभाळलाय, स्वतःच्या बहिणीला नाही सांभाळलाय, तर कार्यकर्त्याला काय ते सांभाळून घेणार आहे? नक्कीच या ठिकाणी मशाल पेटणार की कमळ खिलणार? कमळ खिलणार आहे। कोण म्हणतं की कमळ नाही खिलणार आहे? प्रत्येक 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 माणूस आहे ते। मशाल नाही, ते आईस्क्रीमचं कोण आहे? तुम्ही मशालाचं नाव देऊ नका, ते आईस्क्रीमचं कोण आहे त्याच्यावर आईस्क्रीम घातलेली आहे बस। हा सगळं काय असं बोलतात हे साफ झूट आहे। आम्ही ग्राउंड लेवलला काम करत आहोत आणि आम्हाला तरी असं काहीच जाणवलेलं नाही आहे। तर तो हा त्यांचा एक काही मुद्दे नसल्यामुळे हा एक मुद्दा त्यांनी शोधून काढलेला आहे, तर असं काहीच नाही आहे। हवा कोणाची? हवा आमचीच आहे, मिहीरबाईंचीच आहे, महायुतीचीच आहे। ग्राउंड लेवलला काम करताना आम्ही जेव्हा घरोघरी जात आहोत तेव्हा लोकांचा जो प्रतिसाद आम्हाला मिळतोय त्या अनुभवाने मी हे सांगतोय। काय सांगाल, भाजपने 2 विद्यमान खासदारांचं तिकीट आवरून मिहीर कोटेचांना तिकीट दिलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी त्यांच्यावरती नाखुश आहे का कामगारवरती? नाही, अजिबात नाही। आमची भारतीय जनता पार्टी ही पक्षच मुळात असा आहे, पक्षाचा आदेश हा पहिला मानला जातो, त्यामुळे उमेदवार गेल्या वेळेचा रिपीट केला नाही केला याच्याशी काही संबंध येत नाही। आम्हाला मिहीर कोटेचांची बरोबर आम्ही आमदार म्हणून असताना म्हणून ग्राउंड लेवलला आम्ही काम करतोय। आम्हाला माहिती आहे भारतीय जनता पक्षासाठी कमळच्या फुलावर आणि मोदीजींसाठी सगळे ग्राउंड लेवलचे आम्ही कार्यकर्तेच नाही तर नागरिकसुद्धा याच एका पक्षासाठी मतदान करायला सगळे सज्ज आहेत। त्यामुळे प्रश्नच येत नाही आधीचे कोणी नाखुश, नंतर कोणाला यांना डावललं त्यांना डावललं, ही सगळी विरोधकांना कुठलेही दुसरे मुद्दे मिळाले नाहीत म्हणून केलेली हवा आहे। जो रोजगार आपल्या हक्काचा होता आणि जो आपल्याकडे आला होता तोच ह्या लोकांनी गुजरातला पळवला। महाराष्ट्र आणि गुजरात जेव्हा वेगवेगळं झालं, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही 105 हुतात्म्यांमुळे झालेली आहे आणि मुंबई महाराष्ट्राला मिळाली। पण आता कुठेतरी ना ह्या मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा ह्या सगळ्यांचा डाव आहे आणि जे इकडे रोजगार निर्माण होत होते ते आता ते होणार नाहीये। तर ह्याच्यावर ह्यांच्याकडे बोलायला काहीच नाहीये की रोजगार तुम्ही पळवून नेलात। आपल्या प्रधानमंत्र्यांनी आणाभाका केल्या होत्या की दरवर्षी 2 करोड तरुणांना रोजगार मिळणार आहे। कुठे मिळणार आहे रोजगार? तुम्ही बघतच असाल की काल त्यांचा जो रोड शो झाला, लोकांची किती जास्त हे झाली होती, दमछाक झाली, लोकांना अक्षरशः कोंडून ठेवलं होतं। मेट्रो स्टेशनचे जे हे आहेत ते बंद केले गेले होते। राजसाहेबांनी काय सांगितलं आतापर्यंत सभांमध्ये? राजसाहेब स्पष्ट सांगतात, ज्या वेळेस मला चुकी, विरोधकांचं असं म्हणणं की तुम्ही टीका करता आणि परत तुम्ही त्यांचं उत्तर मी तुम्हाला देतोय ना। राजसाहेबांनी प्रत्येक वेळेला आपल्या भाषणात हेच सांगितलेलं आहे, जिथे आताही आम्ही देतोय त्यांना सपोर्ट, पण या पुढे जरी त्यांच्याकडून चुका झाल्या तर राजसाहेबांनी हे सांगितलेलं आहे की आमच्याकडून त्यांना परत विरोध केला जाईल। आम्हाला त्यांच्या भूमिका पटल्यात, त्यांची ध्येयधोरणं पटलेत, म्हणून आम्ही त्यांना यावेळेला परत सपोर्ट करतोय। त्यांच्याकडून परत चुका झाल्या आम्ही परत त्यांना विरोध करू। आम्ही कुठे नाही बोललोय। राजसाहेब प्रत्येक वेळा भाषणात सांगतात ना स्पष्टपणे। अजून काय सांगायला पाहिजे राजसाहेबांनी? नक्कीच काय सांगाल, यंदा हवा कोणाची आहे आणि किती मतांनी लीड घेणार? ईशान्य मुंबईमध्ये मोदींचीच हवा आहे। मिहीरबाई मुलुंडमध्ये कमीत कमी 1.25 लाख वोटिंगने लीड घेणार आहेत। राज ठाकरेंनी साथ दिलेली त्यांना नाही, राज ठाकरे सोडून द्यावं, ते संपलेल्या माणसाचा जास्त विचार नाही करायचा।
आता काय झालंय माहित आहे, आता शेवटचा असो ना आता बुडबुडा म्हणजे अस्ताकडे चाललेला बुडबुडा चर्चा अशी की उमेदवार एक पण नाही पण सभा घेतात सगळ्या सभा. आता त्यांना काय त्यांची तशी बोलण्या काय झाल्या असतील, पेट्यांचे व्यवहार झाले असतील, कोक्यांचे व्यवहार झाले असतील, त्याशिवाय राज ठाकरे थोडे रस्त्यावरती येणार. आणि त्यांनी हिंमत होती ना, राज ठाकरेंनी स्वतःचे 2 उमेदवार उभे करायचे होते ना, कशाला यांच्या मागे पडायचं. मराठी मात्र परिणाम होईल राज ठाकरे काही होणार नाही, काही होणार नाही. नवनिर्माण सेना निघाली, थोडीशी हवा झाली, पुन्हा झाली, थोडीशी हवा राहिली, आता थोडी हवा बाकी आहे. तो आता हवेचा बुडबुडा या निवडणुकीमध्ये फुटणार. आणि उद्या नवनिर्माण सेना कागदावरती असेल की पक्ष त्यांचा असेल, हे सुद्धा आता राज ठाकरेंनी विचार केले. यंदा हवा कोणाची आहे? नक्कीच मीर कोटेचा यांची हवा आहे आणि भारतीय जनता पक्ष महायुतीची हवा आहे. अनेक प्रश्न आहेत, विरोधकांनी आरोप केलेले आहेत. डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न असेल, ट्रॅफिकचा प्रश्न असेल, त्यांनी मुद्दे उपस्थित केलेत. डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न कधीच संपलेला आहे. क्लोजिंग चालू आहे डम्पिंग ग्राउंडचं आणि त्याला 1-2-4 वर्ष जातील, पण क्लोजिंग चालू आहे डम्पिंग ग्राउंडचा. आणि ट्रॅफिकचा प्रश्न आत्ताच 1-3 दिवसापूर्वी हायकोर्टाने डिसिजन दिलं, वालावलकर बंधू ज्यांचं लीज होतं सॉल्टचं ते हायकोर्टाने रद्द केलं. आणि त्याच्यामुळे आता जो DP प्लॅन होता रोडचा 90 फीटचा, तो आता आणखीन एक आम्हाला मुलुंडकरांना आणि भांडुपकरांना 90 फीट रोड मिळणार. त्याच्यानंतर ट्रॅफिकचा आणखीन सुरळीत होणार. हवा तर आमचीच आहे आणि सुसाट हवा आहे, याची सामान्य हवा नाही आहे. कारण गेल्या 4-5 वर्षाच्या कालावधीमध्ये 4 वर्ष सन्माननीय खासदार माजी खासदार कोटक हे हरवले होते. 1 वर्षाने 4 वर्षांनी ते उगवले आणि म्हणून त्यांची तिकीट गेली. त्यांची उमेदवारी ज्यामुळे कापली, का कापली? 4 वर्ष त्यांचा या मतदारसंघामध्ये लक्षात नव्हता. 4 वर्षानंतर 5व्या वर्षी आले आणि 5व्या वर्षी कामं केली आणि म्हणून त्यांची उमेदवारी पहिली गेलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की या भागामध्ये खासदारांनी काहीच काम केलेलं नाही. मी सांगतो, माझं चॅलेंज आहे, त्यांनी एक असं काम दाखवावं की ते काम त्यांनी सुरू केलं, त्यांनी नारळ फोडला आणि त्यांनी पूर्णत्वात आणलेलं आहे. आज हे मुलुंड लिंक रोडचं ब्रिज आहे, हे सन्माननीय आमचे खासदार होणारे झालेलेच खासदार सन्माननीय संजय दिना पाटील साहेबांनी त्या ब्रिजसाठी प्रयत्न केले आणि ते ब्रिज आजही रखडतंय, पण गेल्या 5 वर्षामध्ये ते पूर्ण करू शकले नाही. संजय दिना पाटील जे होल्डिंग पडलं, सर्वात पहिले अगोदर जाऊन तिथे उभे राहिले. जी वस्तू लागत होती त्या ठिकाणी रेस्क्यू ऑफिसरला की मशिनरी असेल, पाणी असेल, लाईट असेल, सर्व त्या ठिकाणी व्यवस्था संजय भाऊंनी करून दिली. त्यानंतर त्यांचे शायनिंग मारण्यासाठी तिथे किरीट सोमय्या आले, मीर कोटेचा आले, पराक्षा काम करत होते, पण हे दोघे शायनिंग मारायचं काम करत होते. आणि तुम्ही सांगा ना, हसत होते. अहो त्यांच्या निर्लज्जपणामुळे हसत होते, कारण की एका महिलेला खोटं आश्वासन देत होते. किरीट सोमय्या सांगत होता, मी आतमध्ये गेलो, तुमच्या मुलाला भेटून आलो, तुमच्या मुलाला आता मी घेऊन येतो. हसणार नाही तर का रडणार, यांच्यावर हसत होते. किरीट सोमय्या आणि मीर कोटेच्यावर हसत होते. तुम्हाला माहित नसेल, भावेश भेंडे यांचा प्रवेश त्यांनी केला आणि ते कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिलं गेलेलं, म्हणून ते नुसतं तिथे हसून काय होणार नाही. ते घेणार, एन्क्वायरी पण होणार आणि FIR पण दर्ज होणारच आहे त्यांच्यावर. असं काही नाही की नाही होणार आहे, पण नुसतं आता 20 तारीख आणि 4 तारीख आम्ही ईशान्य मुंबईमध्ये सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा संजय भाऊ सेक्युलर विचारधारेचा कार्यकर्ता आज काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये लढल्यानंतर आज शिवसेनेचा उमेदवार म्हणून खंबीरपणे उभा आहे. शिवसेनाची खूप चांगली संघटना आहे आणि जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी खासदार झाला, तो फक्त केवळ आणि केवळ शिवसेनेच्या जीवावर झाला, नाही तर या मतदारसंघावर काँग्रेस राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. आज शिवसेनेचा उमेदवार आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या या मतदारसंघामध्ये म्हणून सगळ्यात जास्त मताधिक्याने संजय भाऊ आपल्याला खासदार झालेले दिसतील. सगळ्यांच्या अडीअडचणीला, सगळ्यांच्या रात्री तुम्ही 4ला फोन करा, संजय भाऊ फोन उचलतील आणि त्याचं निरासन पण करतील. नुसतं फोन केल्यावर अरे हा बघतो वगैरे काय नाही, एक कॉल मॅटर सॉल्व असं आमचं संजय भाऊ आहे. नक्कीच लोक चांगल्या मताधिक्याने निवडून देतात. मुंबईमध्ये सगळ्यात हायेस्ट मताधिक्याने संजय भाऊ निवडून आलेले दिसतील. तर रोड शो झाला त्याचा काय फरक पडणार आहे? रस्त्यावर यायला लागलं ना, रस्त्यावर यायला लागलं. कोणामुळे? फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ही जी वादळ आहे ना, 2 दिवसापूर्वी जे वादळ आलं ना, ते बदलची वादळ आहे. आणि हे बघा, हे किती चालतं बघा. त्यांना अगदी रोड शो करायला लागलं. एक पंतप्रधानाला रोड शो करायला लागतं एका मतदारसंघात, म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे. विकासाचा मुद्दा काढा ना, विकासाचा मुद्दा. तुम्ही काय विकास केलेला हे दाखवा फक्त.